नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये। आज आपण सकाळी रिक्षावर आलो होतो, त्यानंतर रिक्षावर धंदा वगैरे करून घरी गेलो आपण आणि मग फ्रेश वगैरे झालो आणि रिक्षा गाळ्यात ठेवण्यासाठी वरती आलो। गाळ्यात आलो तर आपली एनएस पण गाळ्यातच होती, मग ती दोन्ही पण आपण तिथेच ठेवल्या आणि गाळ्याला लॉक करून आता आपल्याला जायचं होतं मराडेपाडा नाशिक रोडला। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर बांधलं आहे नवीन, तिकडे आपण जाणार होतो आज। मग आपला मित्र अदू घेऊन आला त्याची 220, मग तिच्यावर बसलो पाठीमागे आणि मग निघालो आपण जायला मानपाडा रस्त्याला। मानपाड्यावरून मग आपण भिवंडी मार्गे नाशिक रोडवरून तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे त्या मंदिराकडे, तिकडून जाणार होतो आपण। मग नंतर मराडेपाडा या दिशेने जाणाऱ्या रोडला आपण निघालो तर तिकडच्या रोडची पण हालत एकदम खराब आहे, पूर्ण रस्त्याची हालत एकदम खराब झालेली आहे त्या रोडला। त्याच्यानंतर मग आपल्या पुढे एक ट्रक चालत होता, तो एवढा सुसाट गेला की त्याने अख्खी पूर्ण धूळ उडवली अख्ख्या रस्त्यावर। येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वांना त्रास व्हायला लागला। मग आम्ही थांबलो एका साईडला आणि नंतर निघालो। त्यानंतर मग आलो, एकदम मस्त असा छान असा रुंद रस्ता होता गावात जाणारा, तिथून सर्व बायकर्स वगैरे भरपूर होते। आम्हाला वाटलं आम्हीच निघालो आहे का काय, पण आमच्या आधी पण भरपूर जण आले होते। तिथे पण रोडमध्ये खड्डे वगैरे आहेतच, त्यात काही विशेष नाही सांगण्यासारखं, पण निसर्ग एकदम भारी होता, आजूबाजूला झाडं असं वाटलं परत गावी आलो। त्यानंतर मग आम्ही पोचलो महाराजांच्या मंदिराचं दर्शन आम्हाला असं झालं की एक नंबर मस्त वाटलं की समोर बघून आपण त्या ठिकाणी पोचलो होतो आणि तो समोरचा क्षण पाहून एकदम मनाला एकदम प्रसन्न झालं। मग आम्ही गेलो बाईक पार्किंगमध्ये, बाईक लावली आणि मग आता आपण जाणार होतो आतमध्ये। जायच्या आधी आपण फ्रेश वगैरे होऊन मग मंदिरात प्रवेश करणार होतो। जर मंदिरामध्ये मोबाईल अलाउड असेल तर मंदिराच्या आतला पूर्ण देखावा तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल। नक्की बघा उद्याचा व्लॉग, लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब।